नमस्कार. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. आता जे काही 10 दिवसाची रेडीमेड रंगोलीची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आले होते, तर त्यामध्ये मी तुम्हाला बेसिक सगळं काही बेसिक टू ॲडव्हान्स म्हटलं ना तरी सुद्धा चालेल. त्यासाठी मटेरियल काय लागतं, ती कसे रंग भरायचे, त्याला फिनिशिंग कसं द्यायचं, इव्हनली त्याची पॅकिंग कशी करायची, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेतच. फक्त रेडीमेड रंगोलीलाच जे काही मी टिप्स सांगितलेले आहेत ते फक्त याच बिझनेसला उपयोगी ठरतील असं बिलकुल नाही. तुम्ही कुठलाही व्यवसाय जर का स्टार्ट करायचा प्रयत्न करत असाल तर मी जे काही टिप्स आणि काही गोष्टी शेअर केल्या असतील ना ते तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला तरी वाटते. जर का कोणी माझ्या या चॅनलवर नवीन असेल किंवा हा व्हिडिओ आज पहिल्यांदाच बघत असेल तर तुम्ही आधीचे सुद्धा व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बरेच जण व्हिडिओ बघतात पण ना लाईक करत नाही. लाईकसुद्धा करत जा, कमेंटसुद्धा करत जा, म्हणजे हे बघून ना मला सुद्धा नवनवीन व्हिडिओ आणायला जे काही मोटिवेशन म्हणता येईल ना तर ते मिळेल आणि नवनवीन विषय तुमच्यासोबत समोर घेऊन येण्याचा जो काही उत्साह आहे ना तो अजून वाढेल. तर त्यासाठी ना एक लाईक करत जा, कारण लाईक करायला काहीच लागत नाही, फक्त आपल्याला एक असं टच करावं लागतं ना. तर लाईक करत जा, कमेंट करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करत जा. तर आता ही जी काही रेडीमेड रंगोलीची सिरीज आहे, आज आहे डे 10 म्हणजे 10वा दिवस आहे आज. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की आता आपले रेडीमेड रंगोली बनवणं झाले, त्याची पॅकिंग झाली, आपण त्याची मार्केटिंगसुद्धा केली आणि आपल्याला ऑर्डरसुद्धा मिळाली. इथपर्यंत समजलं? आता हे सगळं झालं तर बऱ्याच जणांच्या ना मनात हा विचार येईल की पोस्टाने आम्ही हे आमचं पार्सल हे कुरिअर करायचं की जे काही आता प्रायव्हेट कुरिअर कंपन्या आहेत तर त्यांच्या थ्रू हे करायचं, पार्सल पाठवायचं. तर तुम्हाला जे परवडेल ना, जे जवळ असेल ना ते तुम्ही वापरा. आता काही जणांना पोस्टनं खूप लांब असते म्हणून पोस्टामध्ये जायलाच त्यांना जर का 50-100 रुपये पडत असतील आणि कुरिअर कंपनी जे काही पाठवली जाते कुरिअरनी सेवा, तर ते जर का जवळपास असेल तर तुम्ही कुरिअर निवडा. जर का तुमच्या घराच्या जवळ पोस्ट ऑफिस असेल, आता माझ्या झालं ना तर बस मला 10 मिनिट लागतील जास्तीत जास्त, तर मग मी माझे जे काही पार्सल असतात ते मी पोस्टानेच पाठवते. कधी पार्सलनी पाठवते, कधी स्पीड पोस्टनी पाठवते. दोन्हीही सारखेच आहेत, ती दोन्ही गव्हर्नमेंटची सेवा आहे. असं काही नाही आहे की स्पीड पोस्टनी पाठवलं तर जाणार आणि पार्सलनं पाठवलं तर जाणार नाही. जाणार, फक्त फरक आहे पैशांचा. स्पीड पोस्टनी जे काही चार्जेस असतात, आपण जे काही प्रोडक्ट जे काही पाठवणार आहे त्याचे चार्जेस वेगळे असतात कंपॅरिझन टू पार्सल. तर आपण स्पीड पोस्टनी पाठवू शकतो जर का आपल्याला अर्जंट असेल तर. मी बरेचसे माझे पार्सलच केलेले आहे. जे काही प्रॉडक्ट आहेत ते काही स्पीड पोस्टनी पाठवले. आता याचे स्पीड पोस्टचे चार्जेस जे आहेत, तुमचं प्रॉडक्ट किती त्याचं वेट आहे आणि डिस्टन्स तुम्ही ज्या सिटीत ज्या गावात पाठवणार आहात तर त्याचं डिस्टन्स काय आहे याच्यावर जे काही चार्जेस असतात ते ठरलेले असतात. एकच चार्जेस नाही, सगळ्या प्रॉडक्टचे गावानुसार त्याच्या वेटनुसार प्रोडक्टच्या चार्जेस हे वेगवेगळे असतात. असं नाही की 80 रुपये असतील, 100 रुपये असतील, असे चार्जेस नाही आहेत. डिस्टन्सनुसार प्लस त्या प्रोडक्टच्या जो काही वेट आहे त्याच्यानुसार ते काही चार्जेस हे ठरत असतात. आता त्याआधी ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुमचा एक व्हॉट्सअप नंबर असावा, मग ती तुम्हाला इन्स्टावरून येईल, फेसबुकवरून येईल, यूट्यूबवरून येईल किंवा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून तुम्ही जे ठेवलं त्याच्यावरून सुद्धा येईल. तुम्ही त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करता, त्यांना कुठलं प्रॉडक्ट पाहिजे, काय पाहिजे, तेव्हा काय करायचं, फर्स्ट त्यांचा नंबर, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा विथ पिनकोड, हे त्यांचा मोबाईल नंबर हे आपण घेतलं, ते आपल्या डायरीत आपण लिहून घेतलं. नंतर आपण जे त्यांना प्रोडक्ट सेल करणार आहे किंवा त्यांची जी काही ऑर्डर आहे तर ते आपण पॅकिंग करू. तर पॅकिंगला मी तुम्हाला जसं सांगितलं ना की तुम्ही कुरिअरचे जे काही पॉलिथिन मिळतात ना ते स्टेशनरीमध्ये सुद्धा मिळतील किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही ते विकत घेऊ शकता. ते काही जास्त महाग नसते, ते पॉलिथिन घेऊ शकता. किंवा जर का तुम्ही पोस्टाने पाठवता तर एक लिफाफासुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तो सुद्धा प्रत्येक साईजमध्ये मिळतो, तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा असेल त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर हे आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. देन जेव्हा आपण ते पॅकिंग करतो तेव्हा आपण त्या पॉलिथिनमध्ये टाकतो आणि किंवा आपण स्पीड पोस्ट न करू तर आपण त्या जो की लिफाफा आहे त्यामध्ये आपण ते टाकू.
तर जो काही लिफाफा असतो त्यावर आपल्याला ॲड्रेस लिहावा लागतो. एका साईडनी ज्याला आपण पाठवणार आहे टू आणि कुणाकडनं जाणार आहे तो फ्रॉम, त्यामध्ये फ्रॉममध्ये आपला ॲड्रेस आणि टूमध्ये त्यांचा ॲड्रेस, असं एक पोस्टाच्या जेव्हा आपण पाठवतो कुणाला तेव्हा एक ॲड्रेसचा ना एक हे मिळतो, मायना मिळतो. तर त्यानुसारच आपल्याला ॲड्रेस टाकावा लागतो. नेम, त्यांचा ॲड्रेस, नियर बाय लोकेशन आणि पिनकोड आणि खाली मोबाईल नंबर. इन केस जर का रिटर्न आलं किंवा कॉन्टॅक्ट करायची गरज पडली तर त्यासाठी मोबाईल नंबर. आता पोस्टाची ही जी काही सेवा आहे ना, ही गव्हर्नमेंटची सेवा आहे. इन केस आपलं जे काही प्रॉडक्ट आहे त्यांच्यापर्यंत कस्टमरपर्यंत पोचलंही नाही ना तरी ते आपल्याकडे रिटर्न येतं, त्यात काही प्रश्न नाही आहे. तर पोस्टचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे आणि स्वस्तात आहे. त्यामुळे ते आता पोस्ट आपल्याला असं वाटते की पोस्ट फक्त लेटर पाठवायला, पत्र पाठवायला वापरण्यात येते, तर असं काही नाही. आपण आपलं कुरिअर, आपलं पार्सल, आपलं प्रॉडक्ट कुठेही पाठवू शकतो पोस्टाने आणि गव्हर्नमेंटची सेवा आहे. जेव्हा आपण स्पीड पोस्ट करतो किंवा पार्सल करतो ना तेव्हा त्यांच्याकडून आपण ना एक रिसिप्ट मिळते. आता रिसिप्ट आहे माझ्याकडे, तुम्हाला तर ही बघा, ही स्पीड पोस्टनं केलेलं आहे, ही रिसिप्ट आहे, दिसते का तुम्हाला? तर याच्यावर नाव वगैरे आणि याच्यावर एक आर्टिकल नंबर असतो. हा आर्टिकल नंबर जर का आपण इंडियन गव्हर्नमेंट पोस्ट ही जी काही वेबसाईट आहे तिथं एक खाली आपलं जे काही पार्सल आहे ते कुठपर्यंत पोहोचलं, त्या कस्टमरपर्यंत पोहोचलं का नाही किंवा कुठपर्यंत गेलं हे जर का आपल्याला ट्रॅक करायचं असेल तर ही जी काही रिसिप्ट आहे, या रिसिप्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. या रिसिप्टमुळेच तुम्हाला कळेल की तुमचं पार्सल कुठपर्यंत गेलं, कस्टमरपर्यंत पोहोचलं की नाही. त्यामुळे जेव्हाही आपण पोस्टात आपलं जे काही पार्सल आहे ते देतो ना तेव्हा ही रिसिप्ट आपण नक्कीच घेतली पाहिजे, त्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. हे झालं पोस्टाचं. आणि पोस्टना खूप छान आहे सेवा. तर पोस्टच मी तरी पोस्टाचंच हे करते. कुरिअरसुद्धा म्हणजे जे काही आहेत ना आपल्या बरेचसे कुरिअर आहेत. आता ई-कॉम झालं, तर ट्रॅकर झालं, अशा बऱ्याचशा आहेत. तर त्यासुद्धा आहेत, त्याचेसुद्धा वेगवेगळे चार्जेस आहेत. तर पण काय होते माहिती आहे का, जेव्हा ना या कुरिअरनी आपण हे पाठवतो ना पार्सल आपलं, तर ते फक्त मोजक्या शहरांमध्ये कुरिअर सेवा उपलब्ध आहे. जसे की पुणे, मुंबई, नाशिक हे 2-3 शहरांमध्ये जेव्हा आपण पार्सल पाठवतो तेव्हा आपण कुरिअर सेवेचा वापर करू शकतो. परंतु जर का आपल्याला खूप खेडेगावात पाठवायचं आहे तर तेव्हा ते कुरिअरवाले तिथं जात नाहीत. त्यामुळे आपल्याला पोस्टच खूप हे पडतं. मग कसं ना, काही आपण कुरिअरने पाठवू शकतो, काही पोस्टाने पाठवू शकतो. परंतु मी आतापर्यंत जे आहे तर मी पोस्टानेच माझे जे काही पार्सल आहे ते मी सगळे पोस्टानेच पाठवलेले आहेत आणि वेळेवर पोचलेले आहेत. एकही रिटर्न आलेला नाही आहे किंवा त्यामध्ये असं काही नाही की त्यांनी हाताळताना त्यामध्ये काही डॅमेज झालं किंवा काहीतरी मिसिंग झालं, असं कुठलाही प्रकार झालेला नाही आहे. तर स्पीड पोस्टचं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता आपण हे झालं पार्सलचं. कुरिअरचं सुद्धा त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. तुम्हाला जे परवडेल ना ते तुम्ही करू शकता. फक्त सांगायचा मुद्दा हा आहे की कुरिअर सेवा चांगली आहे की स्पीड पोस्टची सेवा चांगली आहे, तर दोन्ही चांगलेच आहे. तुम्हाला जे परवडेल तुम्ही ते करू शकता. फक्त असं आहे की कुरिअर सेवा फक्त जेव्हा आपण शहरातलं पार्सल असते ना तेव्हा आपण ते कुरिअरने करू शकतो. परंतु खेडेगावात असं आउटसाईडला जर असलं तर ते आपल्याला पोस्टानेच पाठवावं लागतं. पण बेटर पडतं ना आपल्याला की आपण स्पीड पोस्टची जी काही एवढी गव्हर्नमेंटची चांगली सेवा आहे तर मग आपण त्या सेवेचा आपण उपयोग का करून घेऊ नये, आहे की नाही? बरोबर. तर मी तरी सजेस्ट करेन की तुम्ही स्पीड पोस्टने किंवा पोस्टाने पार्सल सेवा जी आहे तर त्याने सुद्धा, साध्या पार्सल सेवेने सुद्धा तुमचे जे काही कुरिअर आहे ते सुद्धा चांगलं जाऊ शकते. फक्त थोड्या जे काही आपण म्हणूया डेटचा फरक पडेल, फक्त 1-2 दिवस मागे पुढे होऊन जाईल. स्पीड पोस्टने एकदम वेळेवर पोहोचून जातं. तर चला, या 10 दिवसाच्या सिरीजमध्ये तुम्ही काय काय शिकलात हे मला तर काही माहीत नाही, पण मला एक मनाचं एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की मी माझ्याकडे जे आहे की मी जे काही स्किल शिकले ते मला तुमच्यासमोर एक्सप्लोअर करता आलं. आता त्याचा फायदा एका जणाला जरी झाला ना तरीसुद्धा मी जे काम केले त्याचं मला मनाचं सार्थक, कामाचं सार्थक झाल्यासारखं असं वाटेल.
तर खरंच तुम्हाला फायदा झाला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी कोणी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघा, कारण की आता हे जे काही बिझनेस आहेत ना हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. खरंच शिका, नाही बिझनेससाठी तर घरासाठी तरी शिका, की तुमच्या घराला तुम्हाला सजवता आलं पाहिजे आणि स्किल स्वतःमध्ये रुजवता आलं पाहिजे. याच्या पुढे अजून 1-2 स्किल तुमच्यासोबत शेअर करेलच, त्याचेसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. जे जे मला येतं ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कारण ज्ञान हे देण्यानं वाढत जातं, ते की कमी होत जात नाही. हे मी एका ठिकाणी वाचलेलं आहे आणि ते खरंच आहे की आपण आपल्याकडे आहे ना ते देत राहिलं पाहिजे. ते जर का आपण स्वतःकडे ठेवलं तर ते तर काही वाढणार नाहीच आहे, परंतु कुणाला दिलं ना तर त्याच्यासुद्धा ज्ञानात, त्याच्यासुद्धा याच्यात काहीतरी भर पडत जाते. आणि आपण दिलं आणि कुणाकडे खूप मोठं झालं तर याच्यापेक्षा दुसरा आनंद नाहीच आहे, असं मला तरी वाटतं ना. तर चला, आजच्या या 10 दिवसाच्या सिरीजचा लास्ट डे आहे. आता उद्या काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत बाय.